रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाववी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जनाओ नमस्कार. संत समागम या व्यासपीठावरून आपण गेले काही दिवस समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या अद्भुत अशा ग्रंथाचं चिंतन करीत आहोत. काल आणि परवा आपण मेधा कुलकर्णी यांनी अत्यंत भावपूर्ण शब्दांमध्ये वर्णन केलेलं सत्शिष्य उद्धव स्वामी आणि एकाच सत्शिष्याने आपल्या सद्गुरूंचं केलेलं वर्णन काल, अर्थात परमपूजनीय यशवंतराव महाराज जालनापूरकर यांचंही भावपूर्ण असं चरित्र आपण काल श्रवण केलेलं आहे. आज परत आपण आजपासून ग्रंथराज दासबोध या ग्रंथाचं चिंतन करूया. सज्जनाओ, आपण दशक 10 पूर्ण केला होता. दशक 10 समाज 10 आणि समर्थांनी या दशक 10 समाज 10 चळाचळ निरूपण, अर्थात चल म्हणजे काय, चंचल, आणि अचल म्हणजे निश्चळ परब्रह्म, ब्रह्म आणि प्रकृती यावरचं विवेचन आपण चलाचल निरूपण मध्ये पाहिलं. आणि समर्थ शेवटी असं म्हणतात, वेश वरीवरी केला परी अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. सज्जनांनो, आपल्या लक्षात आला असेल, ग्रंथराज दासबोध हा एकूण 20 दशकांचा आहे.
आणि आपलं चिंतन किंवा आपला अभ्यास हा 10 दशकांपर्यंत पूर्ण झालेला आहे. एका अर्थाने आपण दासबोधाचा पूर्वार्ध हा पाहिलेला आहे आणि आता 11व्या दशकापासून या ग्रंथाचा उत्तरार्ध हा चालू होतो. आपण जर बारीक दृष्टीनं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की पहिल्या 10 दशकांमध्ये रामदास स्वामींनी एका सामान्य माणसापासून त्याला आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंतचा मार्ग समजावून सांगितलेला आहे. म्हणून या समासामध्ये 10 चलाचल निरूपणमध्ये समर्थ असं म्हणतात की वरी वरी वेश केला, वर वर गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, बाळी मोठमोठे टिळे लावले, अंगावर भगवे वस्त्र घेतले. पण जर अंतरी दोष भरलेला असेल तर त्याच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. म्हणजे आत्मज्ञान पूर्णपणे मिळवण्याची प्रक्रिया पुन्हा त्या साधकांनी चालू केली पाहिजे असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. दुसरी गोष्ट अशी आहे की 10व्या दशकापर्यंत समर्थांनी सामान्य अत्यंत हीन दीन बहुजन समाज किंवा प्रापंचिकापासून साधकाला साधना करीत कैवल्याच्या प्राप्तीपर्यंत, मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत समर्थांनी आणून ठेवलेला आहे. या दशकापासून 11व्या दशकापासून ग्रंथराज दासबोधाचा एक वेगळा पट आपल्या समोर उभा राहतो. कारण आपण जर पाहिलं तर असं लक्षात येईल की 11वा दशक या दशकाला समर्थ रामदास स्वामींनी भीम दशक असं नाव दिलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांनी विष्णूंच्या सेवेसाठी म्हणून जे काही वेगवेगळे अवतार धारण केले त्यातला 11वा अवतार जो आहे तर तो आहे मारुतीचा. रामायणामध्ये आपण ते पाहिलंय आणि त्याला रुद्र असं म्हणलेलं आहे. तो 11वा रुद्र किंवा 11वा अवतार म्हणजे मारुतीचा. आणि या दशकाला समर्थ रामदास स्वामींनी 11व्या दशकाला भीम दशक असं नाव दिलेलं आहे. याच्या पाठीमागे आपण विचार केला पाहिजे की हे नाव का दिलं समर्थांनी इथं. किंवा मी जे आत्ता असं म्हणालो की या 11व्या दशकापासून दासबोध ग्रंथाची एकंदरीतच रचना ही आपल्याला वेगळ्या आयामांवर आधारित असल्याची जाणवते. काय फरक आहे? म्हणजे पहिल्या 10 दशकांपर्यंत समर्थांनी सामान्य प्रापंचिक माणसाला साधना करवत, त्याच्याकडनं साधना करून घेत, त्याच्यातलं सगळं उणेपण काढत, त्याच्यातल्या मूर्खपणावर बोट ठेवत, कुविद्या लक्षणांना बाजूला करून सांगत एक सत्शिष्य बनवला. सत्शिष्यापासून त्याला एक ज्ञान संपन्न असा अधिकारी पुरुष बनवला. समर्थांच्या दृष्टीनं इथपर्यंत त्यांनी परमार्थ मार्ग सांगितला. पण आता 11व्या दशकापासून समर्थ असं अपेक्षित आहे संत रामदासांना की या साधकांनी, या ज्ञानी पुरुषांनी समाज शरण वृत्तीनं उर्वरित आयुष्य जगायला पाहिजे. परवा उपनिषद गंगा या सिरियल मध्ये तमिळनाडूतल्या परवैल्य स्वामी
यांची कथा सांगितली. परवैल्य स्वामी हे एक असं व्यक्तिमत्व तामिळनाडूमध्ये होऊन गेलं की जे जीवनमुक्त विदेहमुक्त म्हणून प्रसिद्ध झाले. परवैल्य या शब्दाचा अर्थ आहे चिंता नको, नेव्हर माइंड. ठीक आहे, असा त्याचा अर्थ आहे. काय होतं की एका दिवशी गावामध्ये एक साधू येतात आणि एका घरामध्ये ते भिक्षेसाठी जातात. तो माणूस एका वाडग्यामध्ये भात आणतो, तो त्यांना देतो आणि तो म्हणतो, साधू तुम्ही आज नवीन दिसताय या गावामध्ये, तुम्हाला अजून काही लागेल तर मला सांगा, मी तुम्हाला ते देईन. ते म्हणतात परवैल्य. तो म्हणतो तुम्ही कुठं उतरलात, कोणत्या गावाहून आलात? तर ते हसतात आणि ते म्हणतात परवैल्य, नेव्हर माइंड. नेव्हर, त्यांचा एकच शब्द आहे सगळ्यांसाठी, नेव्हर माइंड. ठीक आहे, असू दे. आणि ती कथा मोठी. उपनिषदातलं तत्व समजावून सांगताना या परवैल्य स्वामींच्या चरित्राचा भाग या उपनिषद गंगा सिरियल मध्ये घेतलेला आहे. जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्यावर किती संकट समाजाने आणली किंवा दैववशाने, कारण त्यांनी त्याचा जो देह असतो तो प्रारब्धावर टाकलेला असतो. आणि आपल्याला माहिती आहे की कर्माचे 3 प्रकार आहेत. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. संचित जे आहे तर ते जमा झालेलं आहे, त्याच्यावर जे काही आपल्याला अनुभव येतील किंवा जे आपल्या आयुष्यामध्ये घटना घडतील त्या संचितवर घडत असतात. प्रारब्ध कर्म, मी जे काही चांगले वाईट केलेलं आहे त्याचं फळ म्हणून जे मला मिळेल आणि ते मला भोगलंच पाहिजे. तिसरं आहे क्रियमान, करंट, वर्तमान. हे क्रियमान कर्म जर आपण चांगलं करू लागलो तर संचित किंवा त्या प्रारब्धाचं जे भोग आहेत आपल्या नशिबी असलेले, या जन्मी असलेले भोग, हे सगळे भोग जे आहेत तर ते भोगायचे आहेत या दृष्टीनं भोगतो तो. पण तो ज्ञानी आहे, अधिकारी आहे, त्यामुळे त्याला त्याच्या लक्षात असं येतं की हे सगळं देहाच्या पातळीवर आहे, मी मात्र याच्यापेक्षा वेगळा आहे. मग तो जो मी असतो तो समाजशरण वृत्तीनं आपलं उर्वरित जीवन घालवतो. मग त्या कथेमध्ये त्याला चांगलं लोक बोलतात, त्याची राहण्याची व्यवस्था करतात त्या साधूची, कारण तो जो मुखिया असतो गावचा त्याच्या मनातल्या काही गोष्टी होतात, तो खुश होतो आणि तो त्यांची सगळी व्यवस्था करून देतो. तेव्हा आनंदाने दिवस चाललेले असतात त्या साधूचे, पण त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, परवैल्य. आणि मग एके दिवशी असं होतं की हे जे 2 मुखिया असतात, 2 सरपंच म्हणा, ते एकमेकांचे शत्रू असतात आणि एकाची मुलगी आणि एकाचा मुलगा, या दोघांचा त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं, पण याचा लग्नाला विरोध असतो. आणि म्हणून काय करतात की त्या मुलीचं लग्न तो सरपंच दुसऱ्या गावामध्ये करून देतो. आणि असं लक्षात येतं की ती मुलगी प्रेग्नंट आहे. मग ते त्या मुलीला खूप मारहाण करतात, धाक दाखवतात आणि ते म्हणतात की कोण आहे हा माणूस की ज्याचं बाळ तू तुझ्या पोटामध्ये वाढवतीयस. आपल्याला आश्चर्य वाटेल, ती नाव घेते परवैल्य स्वामी. सगळ्यांना मोठा धक्का बसतो, सगळ्या गावकऱ्यांना धक्का बसतो, सगळे लाठ्या काठ्या घेऊन येतात आणि जरा खूप मारतात परवैल्य स्वामीला. परवैल्य स्वामी काही बोलत नाहीत, नेव्हर माइंड, परवैल्य परवैल्य असंच ते म्हणत असतात. आणि मग निर्णय असा होतो की ती मुलगी त्या परवैल्य स्वामींच्या आश्रमात ठेवायची. थोड्या दिवसानंतर परवैल्य स्वामी स्नानाला गेलेले असताना तो जो मुलगा असतो सरपंचाचा, तो तिला भेटायला येतो आणि तो म्हणतो की माझ्याकडनं चूक झाली वगैरे. ती म्हणते तुला जर चुकीचं परिमार्जन करायचं असेल तर तू लोकांना जाऊन सांग की या बाळाचा मी बाप आहे.
आणि तो ते सांगतो. मग परत सगळी पंचायत बसते, गाव पंचायत बसते आणि ते म्हणतात की आपण सगळ्यांनी फार मोठा अन्याय केला परवैल्य स्वामीवर, त्यांची माफी मागूया. ते सगळे माफी मागतात आणि ह्या दोघा मुलाचं आणि मुलाचं लग्न करून देतात. या सगळ्या सिरियलमध्ये एक प्रश्न असा उभा राहतो की परवैल्य स्वामीला हे का भोगावं लागलं, लोकांचा मार का खावा लागला. काही दिवसासाठी लोकांनी किती वेगळी ट्रीटमेंट परवैल्य स्वामीला दिली. सूत्रधार असं सांगतो की ते त्याच्या कर्माचे भोग होते आणि ते त्यांनी भोगले. पण त्याचं जे क्रियमान कर्म होतं त्या कर्माच्या दहनाने ते दोष सगळे संपले आणि लोकांच्या लक्षात आलं की आपण परवैल्य स्वामीवर विनाकारण आरोप केले, त्यांना मारहाण केली, त्यांच्याशी आपण फार बेकार वर्तन केलं. ते सगळे येतात, त्यांची माफी मागतात आणि त्यांना काय हवं नको ते पुन्हा बघतात. पण त्यांना मार खाताना किंवा लोकांनी पेढे बर्फी देताना, गळ्यामध्ये हार तुरे घालताना, नमस्कार करताना परवैल्य स्वामींच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नाहीये. त्यांच्या अशा अधिकारी माणसाच्या जीवनामध्ये फक्त समाजाचं उन्नयन करणं, समाजातल्या वाईट प्रथा बंद करणं हे एकमेव ध्येय त्याच्या डोळ्यासमोर असतं. संत रामदास स्वामींना तयार केलेल्या ज्ञानी साधकापासून अशा व्यक्तिमत्वाचा त्यांना समाजापुढे एक आदर्श निर्माण करायचा आहे. म्हणून सज्जनो, 11व्या दशकापासून दासबोध ग्रंथाचं अंतरंग वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर येतं. हा भीमदशक आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि या समासापासून समाज शरण वृत्तीनं समाजाच्या उन्नयनासाठी, उद्धरणासाठी एक ज्ञानी पुरुष आपलं जीवन कसं व्यतीत करतो, समर्थांनी अनेक ठिकाणी अनेक समासांमध्ये असं चरित्र दासबोध ग्रंथामध्ये उभं केलेलं आहे. मी म्हणालो की हनुमंताला 11वा रुद्र मानतात आणि त्यालाच भीम हे नाव आहे. भीमरूपी स्तोत्र समर्थ रामदासांनी 13 भीमरूपी स्तोत्रांची निर्मिती केली आहे. सर्व परिचित असलेलं भीमरूपी जे स्तोत्र आहे त्याला सोडून 12 स्तोत्र समर्थ रामदासांनी रचलेली आहेत. आणि समर्थ रामदासांनी 11 हा शब्द त्यांना अत्यंत प्रिय पण आहे. आपण पाहिलं 11 बहु 11 कळेची ना, 11 खंडी धान्य राजांनी दिलेलं चाफळ मठासाठी, 11 गावांची सनद चाफळ मठाच्या किंवा रामोत्सवासाठी कायम समर्थांकडे दिलेली, किंवा समर्थ रामदासांनी 11 हनुमंताची मंदिरं उभा केली. म्हणजे त्यांनी हजारो मंदिरं उभा केली. तसं बघितलं तर त्याची काय मोजदात आहे का? पण विशेष 11 मंदिरं आहेत आणि या 11 मंदिरांच्या सातारा, कोल्हापूर आणि सांगली या 3 जिल्ह्यामध्ये ही 11 समर्थ स्थापित मंदिरं आहेत. साताऱ्यावरनं सातारा एसटी डेपोची बस ही सकाळी निघते. आता लॉकडाऊनमुळे ह्या सगळ्या सेवा बंद आहेत, पण सकाळी निघणारी बस संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत परत येते आणि दर शनिवारी ही बस सकाळी निघते. आपण जर मनावर घेतलं तर आपली जर गाडी असेल तर सकाळी जर आपण निघालो तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण या 11 समर्थ स्थापित हनुमंतांच्या मंदिरांचं दर्शन घेऊन परत साताऱ्यात येऊ शकतो. दरवर्षी दिनांक 16 मे ते 20 मे मागच्या 62 वर्षांपासून वैद्य काका किंवा त्यानंतर आप्पा केळकर काकांनी
जो प्रघात चालवला तो आत्तापर्यंत हे वर्ष जर सोडलं तर मागच्या वर्षीपर्यंत 62 वर्ष झाली आहेत. दिनांक 16 मे ते 20 मे दासबोध अभ्यास वर्ग हा चाफळ क्षेत्रामध्ये असतो. जे अभ्यासार्थी आहेत, जे समर्थ संप्रदायिक आहेत किंवा ज्यांना समर्थांबद्दल विशेष स्नेह आहे, ज्यांनी कधी आयुष्यात पारायण केलेले किंवा ज्यांना दासबोध ग्रंथ समजून घ्यायचा आहे, अशी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून 100-150 मंडळी दरवर्षी 16 मे ते 20 मे तारीख ठरलेली आहे. सज्जनाओ, समर्थ 40-42 वर्ष चाफळ क्षेत्री राहिलेले आहेत आणि अक्कास्वामी, वेणास्वामी, गिरधर स्वामी, कल्याण स्वामी, दत्तात्रय स्वामी अशा अनेक महंतांचं सगळं चरित्र हे चाफळला तयार झालेलं आहे. चाफळला समर्थांनी एकमेव श्रीरामाचं मंदिर ते त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. ती मूर्ती डोहामध्ये उतरून खाली बुडाला असलेल्या डोहातून समर्थांनी ती मूर्ती काढली रामाची. अत्यंत विलक्षण, अत्यंत प्रभावी आणि पवित्र अशी ती मूर्ती आपण पाहायला पाहिजे. ती मूर्ती चाफळला आहे. चाफळला या मंदिराच्या शेजारी ते प्रसिद्ध इतिहास प्रसिद्ध वृंदावन आहे की ज्यामध्ये संत रामदास स्वामींच्या अस्थी ठेवलेल्या होत्या आणि ज्या दिवशी त्या अस्थी काढल्या त्या दिवशी डोमगावला कल्याण स्वामींनी देह ठेवला. असा दासबोध ग्रंथाचा जो अभ्यास आहे तर तो चाफळच्या ठिकाणी होतो आणि ज्या ठिकाणी असे अनेक महंत घडले की जे समाज शरण वृत्तीनं राष्ट्रोद्धारासाठी जीवनभर कार्यरत राहिले, अशा ठिकाणी आपण जायला पाहिजे. तिथून ज्या 16 ते 20च्या दरम्यान हा अभ्यास वर्ग झाल्यानंतर थोर समर्थ भक्त कराडचे अनंतराव बोधे हे सगळ्यांना आवाहन करतात आणि मागच्या कित्येक वर्षांपासून 10-12 वर्षांपासून ते सकाळी एक गाडी काढतात आणि सगळ्यांचं दर्शन करून 11 मारुतींचं सगळ्यांना परत चाफळला घेऊन येतात. 11 या शब्दाचा फार महत्व संत रामदासांच्या जीवनामध्ये आहे, कारण ते स्वतः हनुमंताचे आपण त्यांना अवतार मानतो. या ग्रंथराज दासबोधामध्ये समर्थांनी सदाचार, भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मसाक्षात्कार या सगळ्या संकल्पना ज्ञान मिळवेपर्यंत साधकाच्या या सगळ्या प्रक्रिया संत रामदासांनी 10व्या दशकापर्यंत विस्ताराने सांगितल्या. 11व्या दशकापासून कर्म, भक्ती आणि जे ज्ञान मिळालेलं आहे त्याच्या आधारावर समाजातला अत्यंत सामान्य माणूस त्याला परमार्थ मार्गावर आणण्याचं काम समर्थांनी 11व्या दशकापासून केलेल्या विवेचनामध्ये आपल्याला दिसतंय. या 11व्या दशकातला पहिला जो समास आहे त्याचं नाव आहे सिद्धांत निरूपण. सिद्ध आणि त्याचा अंत, म्हणजे एका दृष्टीनं ज्या सिद्धी मिळालेल्या आहेत या सिद्धींच्या बळावर किंवा त्यात न अडकता त्यांचा अंत करून अधिकारी पुरुषांनी समाजासमोर आपला एक दीपस्तंभ उभा केला पाहिजे. मला ज्ञान मिळालेलं आहे, मला आत्मसाक्षात्कार झाला, आता मला कशाला जगलं पाहिजे, मी कशाला घरामध्ये राहिलं पाहिजे, असा विचार करून जर साधक किंवा तो ज्ञानी पुरुष हिमालयात निघून जाईल तर त्याच्या उर्वरित आयुष्याचा समाजाला काय उपयोग आहे. आपण असं म्हणतो की समाजाचं आम्ही काही देणं लागतो. सज्जन हो, जेवढ्या गोष्टी आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या शिक्षकांकडे किंवा अभ्यासातून शिकतो त्यापेक्षा कितीतरी गोष्टी आम्ही निसर्गातून आणि समाजामध्ये राहत असल्यापासून शिकतो. मग ह्या समाजाप्रती ज्या समाजाचे आपण एक घटक म्हणून बाहेर पडलेलो असतो त्या समाजाचा विचार नको का करायला. असा एकमेव संत मी तुम्हाला सांगतो 350 वर्षापूर्वी संत रामदासांच्या रूपाने आपल्या समोर उभा आहे की ज्या संताला असं वाटलं की केवळ ज्ञान मिळवून आणि वैयक्तिक मोक्षाची संकल्पना घेऊन जर माणूस जगला
तर त्याच्यासारखा संकुचित वृत्तीचा हीन माणूस दुसरा कुठला नाहीये. त्याने त्याचं आयुष्य, त्याने त्याचं ज्ञान, त्याने त्याचं कर्म, त्याची भक्ती या समाजाच्या उद्धारासाठी लावली पाहिजे. त्याचा स्वार्थ हा व्यापक झाला पाहिजे. एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. हे जे परब्रह्माचं स्वरूप स्फुरण आहे, ते स्फुरण या परब्रह्माचा अंश म्हणून जो जगतो आहे त्याच्या अंतःकरणात सुद्धा ते प्रदीप्त झालं पाहिजे. हा ध्यास समर्थ रामदासांच्या अंतःकरणातून आपल्याला या दशकापासून उर्वरित 10 दशकांमध्ये या ग्रंथामध्ये दिसतो. या समासामध्ये परत समर्थांनी सुरुवातीला अन्वय आणि व्यतिरेक. अन्वय म्हणजे सृष्टीची उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संवारणी. अन्वय आणि व्यतिरेक सृष्टी चराचराचं निर्माण कसं झालं, अनेक वेळा हा विषय येऊन गेलेला आहे. परत उजळणी म्हणून समर्थ या समासामध्ये थोडक्यात त्याचं वर्णन करतात आणि समर्थ असं म्हणतात की शतवरुषे अनावृष्टी तेथे आटेल जीवसृष्टी, ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या श्रीराम. शास्त्रांमध्ये जी रचना सांगितलेली आहे ती रचना समर्थ रामदास या समासामध्ये सांगतात की सृष्टीचं निर्माण किंवा या चराचराचं निर्माण कसं झालं, या सृष्टीचं सृजन कसं झालं आणि या सृष्टीला प्रलयकाळी कुठल्या अवस्थेतून जावं लागणार आहे त्याचं वर्णन, त्यालाच आपण व्यतिरेक असं म्हणतो, ते समर्थांनी सांगितलं. आणि आज जे आपण पाहतो आहोत की दर वर्ष 2 वर्षाला अर्धा डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर हे वाढतंय, ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर, त्यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असंही म्हणतो आहोत. पाऊस पर्जन्यमान कमी होतोय. ज्या ठिकाणी 20-25 फुटावर पाणी होतं, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की जेव्हा आम्ही 91 मध्ये घर बांधत होतो नांदेडला, तेव्हा 6-7 फुटाच्या खाली जाता आलं नाही, कारण खाली कडक दगड होता, मुरुम फार वर होता. 5-6 फूट गेलं तर खाली कडक दगड लागायचा आणि त्याच्या खाली जाता यायचं नाही. तेव्हा तिथले जे कॉलम्स घेतले, पाईल्स जे काही कॉलम घेतले तिथं घर बांधण्यासाठी, तर अक्षरशः त्या 5-6 फुटावर जमा झालेलं पाणी बकेटाने बाहेर काढून फेकावं लागलं. आज परिस्थिती काय आहे? सज्जनो, 100, 150, 200 फुटापर्यंत पाणी लागत नाही. या पृथ्वीची आम्ही चाळणी केली आहे. एक वचन असं सांगतं की ही सृष्टी जी आहे तर ती प्रत्येकाची नीड भागवण्यासाठी सक्षम आहे, पण प्रत्येकाला ग्रीड आहे, हव्यास आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. आणि त्यामुळे मनुष्य काय करतोय तर निसर्गाचं शोषण करतो आहे. आम्हाला संत दोहन करायला सांगतात. घरी गाय आहे, गाईचं आम्ही दूध काढतो, त्या प्रक्रियेला आम्ही म्हणतो दोहन. त्या सडांना हात घालतो आणि बकेटामध्ये, भांड्यामध्ये आम्ही ते दूध काढतो. ते दूध आमच्या जीवनाला पौष्टिक असं आहे. त्याच कासेवर बसलेलं गोचिड आहे, एवढ्या जवळ आहे दुधाच्या, पण त्याला दूध मिळतं का? किंवा त्याला इच्छा काय आहे? त्याला रक्त प्यायची इच्छा आहे. आज परिस्थिती काय? कोरोना विषाणूचा हा संसर्ग अशाच ग्रीडमधून, रक्तपिपासू विकृत मानसिकतेतून बाहेर पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा विचार, अभ्यास, चिंतन आपण करतो आहोत, हे आपलं भाग्य आहे. म्हणून समर्थांनी या समासामध्ये परत ती सृष्टी निर्माणाची, प्रलयाची प्रक्रिया सांगितली आणि समर्थ असं म्हणतात की या सगळ्या चराचरामध्ये एक अंतरात्मारूपी तत्व सगळीकडे विराजमान आहे. समर्थ म्हणतात की ज्ञानी पंडिताला माणसातच नव्हे, समर्थांनी या ठिकाणी ज्ञानी अधिकारी पुरुषाच्या समाज शरण वृत्तीच्या वागण्याचं बीजारोपण केलेलं आहे.
आपल्या लक्षात यायला पाहिजे. समर्थांनी या समासामध्ये गीतेतल्या 5व्या अध्यायातल्या 18व्या श्लोकाचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. जो विद्या विनय संपन्न पंडित असतो, ज्ञानी पुरुष असतो, त्याला ब्राह्मण, हत्ती, घोडा, गाढ. पुढे समर्थ सांगतात, शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. पंडिताला, ज्ञानी पुरुषाला केवळ माणसातच ते तत्व विराजमान आहे किंवा ते परब्रह्म तत्व, त्याचं अस्तित्व केवळ माणसामध्येच दिसलं नाही पाहिजे, तर त्याला प्राण्यांमध्ये सुद्धा त्याची प्रचिती आली पाहिजे. मग मला तुम्ही सांगा की त्याला या भूतलावरचं यच्च यावत जीव मात्र जे आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये परब्रह्माचं अस्तित्व त्याला दिसायला पाहिजे. आणि याची उदाहरणं काय कमी आहेत का? गोंदवलेकर महाराजांना बत्ताशा घोड्यामध्ये ते तत्व दिसलं. समर्थ रामदासांना बोक्यामध्ये ते राम नावाच्या बोक्यामध्ये तत्व दिसलं. पैठणच्या नाथ महाराजांना गाढवामध्ये ते तत्व दिसलं. संत गजानन महाराजांना घोड्यामध्ये ते तत्व दिसलं, गाईमध्ये ते तत्व दिसलं. शिर्डीच्या साईबाबांना श्वानामध्ये ते तत्व दिसलं. माणसांमध्ये तर दिसलंच, परंतु या महानुभावांना, या संतांना प्राण्यांमध्ये सुद्धा ते तत्व दिसलेलं आहे. समर्थ म्हणतात की ते परब्रह्म तत्व सगळीकडे व्यापून आहे. जो श्वानामध्ये गुरगुरितो, जो सुकरामध्ये कुरकुरितो, गाढवी भरून भुंकतो, आटा हस्ये श्रीराम. लोक नाना देह देखती, विवेकी देहात पाहती, पंडित समदर्शने घेती, येणे प्रकारे श्रीराम. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं, पंडितः समदर्शी रहा. पंडिताला, ज्ञानी पुरुषाला सगळीकडे चराचरात ते परब्रह्म तत्व दिसलं पाहिजे. त्याच्या अंतःकरणामध्ये कुठेही भेद नाही दिसला पाहिजे. म्हणून आमचे समर्थ रामदास सांगतात, भेटो कोणी एक नर, धेड मार चांभार, राखावे त्याचे अंतर, या नाव भजन श्रीराम. आहे कुठेतरी भेद? समर्थ म्हणतात की तो श्वानामध्ये गुरगुरतो, गाढवामध्ये कुरकुरतो, डुकरांमध्ये तोच आहे विराजमान असलेला. लोक नाना देह देखती. लोकांना देहातली विविधता दिसते. त्यांना एक समत्व भाव सामान्य माणसाला दिसत नाही. विवेकी देहात पाहती. पण तेच तत्व ज्ञानी लोक जे असतात ते पंचभौतिक देहामध्ये त्याचं अस्तित्व पाहतात. काय उल्हासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रसन हे डोंगा. विविधता आहे, आकारांमध्ये आहे, स्वभावांमध्ये आहे, आहारामध्ये आहे, विहारामध्ये आहे. पण एक जे तत्व आहे की जे सगळ्या चराचरामध्ये नटलेलं आहे, विलसून राहिलेलं आहे. समर्थ म्हणतात, पंडित समदर्शन घेती येणे प्रकारे. आणि पंडितांना, ज्ञानी पुरुषाला सगळीकडे ते तत्व दिसतं. असा ज्ञानी पुरुष काय करतो? समर्थ म्हणतात, तो सामान्य माणसांमध्ये उतरतो, समाजामध्ये उतरतो. कर्म, भक्ती आणि ज्ञान याचं वाटप तो करतो आणि लोकसंग्रह करतो. समर्थ रामदासांचं चरित्र असं आहे की नाही? समर्थांना सुद्धा वाटलं, मला प्रभू रामाने आत्मसाक्षात्कार वयाच्या 8व्या वर्षी दिला. मला टाकळीच्या तपस साधनेमध्ये रामाने पुन्हा साक्षात्कार दिला, मला दर्शन दिलं. आता काय करायचंय जगून? स्वामी विवेकानंदांनाही तसं वाटलं.
काली मातेने आपल्याला दर्शन दिलेलं आहे, कशाला जगायला पाहिजे? पण ठाकूर स्वामी विवेकानंदांना म्हणाले, एवढी संकुचित वृत्ती ठेवून तू कसा काय जन्माला आलास? असा विचार समर्थ रामदासांच्या मनात आल्याबरोबर प्रभू श्रीराम बाजूला प्रगट झाले. म्हणाले, 2 तपे तुमची रक्षिली काया, तुमची तनू ते आमची तनूप आहे. कशासाठी केलं एवढं? 12 वर्ष टाकळीचे आणि 12 वर्ष हिंदुस्थान परिभ्रमणाचे. तुमचा देह आम्ही हातावरच्या फोडाप्रमाणे जपला. कशासाठी? देहत्यागासाठी. समाजाचं कोण बघील? असा ज्ञानी पुरुष लोकसंग्रह करतो. आणि समर्थ असं या ठिकाणी समर्थांच्या ओवीमध्ये एक शब्द आलेला आहे, सहज समाधी. समर्थ असं म्हणतात, असो न माईक उपाधी तेची सहज समाधी, श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची श्रीराम. किती खोल अर्थ दडलेला या ओवीमध्ये. असा जो ज्ञानी माणूस असतो त्याचं वर्णन समर्थांनी या ओवीमध्ये केलेलं आहे. असो न माईक उपाधी. त्या ज्ञानी पुरुषाच्या लक्षात येतं की मला जी काही उपाधी मिळालेली आहे, असं आहे की जेव्हा असा ज्ञानी पुरुष जो अत्यंत निस्पृह आहे, महंत आहे आणि परोपकाराच्या कारणासाठी तो समाजामध्ये मिसळतो, समाजाचा एक घटक म्हणून राहतो, समाजाच्या जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं तो त्यांच्या मदतीसाठी धावून जातो. असा माणूस आपलं सगळं उर्वरित आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी व्यतीत करतो. अशा माणसाला समाज डोक्यावर घेतो. त्यात काय विशेष आहे? समाजामध्ये अशा गुणांची चीज करणारी अनेक व्यक्तिमत्व असतात. त्याशिवाय या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये किंवा परदेशात सुद्धा, स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गेले 4.5 वर्ष युरोपचा दौरा केला. लाख लाख रुपयाच्या त्या काळी स्वामी विवेकानंदांनी चॅरिटी केलेली आहे. त्या काळचे लाख रुपये की ज्या स्वामी विवेकानंदांना आपल्या सद्गुरूंचं एक समाधी स्थळ उभारण्यासाठी, वस्तू संग्रहालय उभारण्यासाठी जागा नव्हती, पैसे नव्हते, केवळ 5,000 रुपये स्वामी विवेकानंदांकडे होते. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ठाकूरांच्या अस्थींना विसर्जन करायचं नाही, असा स्वामी विवेकानंद आणि त्यांच्यासोबतच्या 5 गुरुबंधूंनी दृढ निश्चय केलेला होता. ठाकूरांची घोंगडी आणि अस्थी घेऊन ते लोक वराह नगरातल्या झोपडीमध्ये राहत होते. एकच ध्यास होता की एवढं चिरंतन तत्व जगाला आमच्या मार्फत आमच्या ठाकूरांनी दिलेलं आहे. त्यांचं योग्य ते स्थळ, समाधी स्थळ, वस्तू संग्रहालय असं व्हायला पाहिजे. आज आपण जर बेलूरला गेलो, कलकत्त्याच्या शेजारी, आपल्याला सज्जनो दिवस पुरणार नाही. स्वामी विवेकानंदांचे कपडे, स्वामी विवेकानंदांच्या वापरलेल्या वस्तू, ते ज्या पलंगावर झोपत होते तो पलंग, ठाकूरांचं घर, रामकृष्ण परमहंसांचं देवघर, शारदा मातांचं देवघर, या सगळ्या वस्तू तिथं ठेवलेल्या आहेत. आणि तिन्ही महात्म्यांनी, तिन्ही महानुभावांनी आपला देह त्याच पवित्र भूमीमध्ये विसर्जित केलेला आहे. समर्थ म्हणतात, असा ज्ञानी पुरुष त्याला उपाधी पण मिळते. लोक त्याला एका नेतृत्व मानतात, त्याला आपला नेता मानतात आणि त्याला पुढारी मानतात, महंत मानतात, मठपती मानतात. समर्थ म्हणतात, असो न माईक उपाधी तेची सहज समाधी. या
दुसरा जो चरण आहे त्यामध्ये अत्यंत गर्भितार्थ समर्थ रामदासांनी साठवलेला आहे. आपल्याला वर सांगितलं समासामध्ये पंडिता समदर्शिनः. गीतेतल्या भगवंताच्या श्लोकाचा रामदासांनी आपल्याला या ठिकाणी संदर्भ दिला आणि त्यालाच अनुसरून समर्थ म्हणतात की पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे. त्या परब्रह्माचं दर्शन सगळीकडे सारख्या भावानी हे पंडित लोक किंवा हे विद्वान लोक किंवा हा ज्ञानी पुरुष घेतो. समर्थांनी ही जी ओवी आहे या ओवीतल्या दुसऱ्या चरणामध्ये तेची सहज समाधी असं सांगितलंय. सहज म्हणजे काय हो? ओढून ताणून नसलेलं. सहज पाणी उताराला जाईल, ओढून ताणून आपल्याला ते न्यावं लागतं का? ते सहज जातं. त्याला कुठे बांध घालावा लागत नाही, कुठे खाली त्याला काही करावं लागत नाही. पाणी पडलं उताराने ते निघून जातं. ते सहज आहे. पुढचा शब्द आहे समाधी. यामध्ये शब्दार्थ काय आहे? समाधी. ज्ञानी पुरुष समाजामध्ये सुद्धा राहून समाधी अवस्थेतून बाहेर पडत नाही. त्याला त्याचं जे अनुसंधान असतं त्या परब्रह्म तत्वाशी, त्याची जी समाधी लागलेली असते, अखंड अनुसंधान, तो समाजात राहतोय. समाजाचा एक घटक म्हणून जगतो आहे. सामान्य माणसाप्रमाणे राहत होतो. काही त्याचा अवडंबर तो करत नाही. ही समाधी आहे. पण या समाधीचा गर्भितार्थ काय आहे? सम अधिक आधी. हे सगळी उपाधी मिळवण्याच्या अगोदर तो चराचरामध्ये समान पातळीवर परब्रह्म तत्वाचं दर्शन घेत असतो. सम आधी सहज स्वभावे, म्हणून सहज समाधी असा शब्द या ठिकाणी आलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात तिसऱ्या चरणामध्ये श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची. आणि पहिली जी साधना मार्गातली प्रक्रिया आहे, श्रवण, मनन, निधिध्यास, आत्मसाक्षात्कार, पहिली पायरी जी आहे, तर हा ज्ञानी पुरुष समाजाला पहिली पायरीवर नेऊन ठेवतो. त्याला श्रवण करायला सांगतो. काल आपण पाहिलं, परवाच्या दिवशी उद्धव स्वामींना पत्र लिहिलंय संत रामदास स्वामींनी. पत्र आपण वाचलं. काय लिहिलंय? सोयऱ्या धायऱ्याची मुले, तीक्ष्ण बुद्धीची सखोले, लोकसंग्रह करणाऱ्यासाठी हे पत्र म्हणजे गीता आहे. आपण ते पत्र मुळातून वाचलं पाहिजे. उद्धव स्वामींना लोकसंग्रह कसा करावा हे समर्थ सांगतायत. समर्थ म्हणतात त्याला जवळ घ्यावं, त्याच्या पाठीवरनं हात फिरवावा. दुःख सांगता दुःख हलके होते. मग त्यास एकांती न्यावे. त्याला म्हणावे तू देवाचं काही केलं नाहीस, म्हणून तू थोडा दासबोध वाच, थोडे मनाचे श्लोक वाच. वेळ असला तर बैठकीला ये, निरूपणाला ये, काही परीक्षा दे समर्थ वाङ्मयावरच्या, की जेणेकरून तुझ्या नशिबात, तुझ्या जीवनामध्ये जे अरिष्ट आलेलं आहे, जे दारिद्र्य आलेलं आहे, परमार्थापासून तू बाजूला पडलेला आहेस, तर ते तुला मिळेल. या पत्रातला सगळ्यात शेवटचा जो चरण आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. काय सांगतात समर्थ? समर्थ असं म्हणतात, मग त्यास इकडे पाठवून द्यावा, हळूहळू उगू आम्ही त्याचा गोवा. फायनल ब्रेन वॉशिंग आम्ही करतो, त्याला गडावर पाठवून द्या. काय रचना आहे समर्थांची. संत रामदासांना समाज शरणवृत्तीनं समाजाचा उद्धार करणारा असा लोकसंघटक महंत अपेक्षित आहे.
म्हणून समर्थांनी या समासामध्ये या लोकसंकटाचं सगळं चरित्र या ओवीमध्ये उभा केलेलं आहे. असोन माईक उपाधी, त्याला माहिती आहे की त्याला जे नेतृत्व दिलेलं आहे, त्याला जे पद दिलेलं आहे, एखाद्या मठाचा तो मठपती असेल, एखाद्या मंदिरावर तो महंत असेल, ब्रह्मचारी असेल, विश्वस्त असेल, पुढारी असेल, लोकनेता असेल, पण ह्या सगळ्या ज्या उपाधी आहेत, या सगळ्या उपाधी माईक आहेत, मिथ्या आहेत, हे त्याला माहिती असतं. आणि अशी त्याची साधना चालू असताना सुद्धा तो समाजामध्ये उतरतो, लोकसंग्रहाचं काम करतो आणि त्याला सगळ्या लोकांमध्ये, सगळ्या चराचरामध्ये एक तत्व एकाच पातळीवर समदर्शीनः पंडितः समदर्शीनः असं आपल्या आयुष्यात आपल्याला जमलं पाहिजे. डोंगरे महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. डोंगरे महाराज पूजेला बसले होते आणि श्रीकृष्णाची अत्यंत तल्लीन होऊन पूजा झाली. पूजा झाल्यानंतर त्यांनी शिष्याला विचारले की नैवेद्याला काय? शिष्य म्हणाला की खाली फळं ठेवलेली आहेत ती मी घेऊन येतो. शिष्य खाली आला, तेवढ्यात दारावर एक भिकारी माणूस आलाय आणि तो माणूस असं म्हणतोय, अंगावरचे कपडे मळकटलेले आहेत, गळकटलेले आहेत, केस वाढलेले आहेत, आणि तो म्हणतो की मला काहीतरी द्या, खूप भूक लागलेली आहे. तर तो त्याला सांगतो की आत्ता नाहीये, तू थोडा वेळ थांब, आत्ता स्वामींची पूजा झालेली आहे, नैवेद्य दाखवला की तुला प्रसाद देतो, त्याची पत्रावळ तुला आणून देतो, पण थोडा वेळ थांब. पण तो म्हणतो की अहो मला खूपच भूक लागलेली आहे, मला काहीतरी द्या आत्ता. ह्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातात. शिष्य ते फळांचं ताट वर घेऊन जातो. डोंगरे महाराज त्याला विचारतात की काय झालं, काही सापडलं नाही का तुला? तर तो म्हणतो नाही स्वामी, मी घेऊन येत होतो, परंतु खाली एक माणूस उभा आहे आणि तो हट्टाला पेटलाय की मला काहीतरी खायला द्या, मला भूक लागली आहे. सज्जना हो, डोंगरे महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग आहे. डोंगरे महाराज एक फळ काढून श्रीकृष्णापुढे ठेवतात, नैवेद्य नंतर दाखवतात. ते फळाचं ताट घेऊन लगोलग खाली येतात आणि तो जो भिक्षेकरी दारात उभा असतो त्याच्या झोळीमध्ये ते ताट रिकाम करतात आणि ते आपल्या शिष्याला सांगतात, अरे बेटा, श्रीकृष्ण तर इथं आहेच आहे, पण तुला का नाही वाटलं की या भिक्षेकऱ्यामध्ये सुद्धा एक श्रीकृष्ण, त्याची ज्योत तिथं आहे आणि त्याला लागलेली भूक आहे. मग त्याच्या भुकेचं परिमार्जन न करता हा जो श्रीकृष्ण इथं मुक्त बसलेला आहे, स्वस्थ बसलेला आहे, त्याला 2-5 मिनिटांनंतर जर नैवेद्य दाखवला तर बिघडलं कुठे? सज्जनाओ, समर्थ रामदासांना असा ज्ञानी पुरुष साधकाच्या रूपामध्ये अपेक्षित आहे. आमचे प्रवीण महाराज सांगतायत, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, देव तेथेची पाहावा. असा माणूस समर्थ म्हणतायत की असा ज्ञानी पुरुष, त्याला ती पदवी असते, ती माईक असते, त्याला माहिती आहे की ते मिथ्या आहे सगळं, पण त्याची सहज समाधी, तो समाधी अवस्थेत असतो आणि तो सगळीकडे समत्व भावनेने पाहतो. श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची, तो समाजाला सांगतो, निश्चयपूर्वक सांगतो की मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही श्रवण करा, जेणेकरून तुमचं आयुष्य उन्नत होईल, परमवैभव संपन्न होईल. एवढा आत्मविश्वास समर्थ द्यायला सांगतात, कारण श्रवण मनन निधिध्यास आत्मसाक्षात्कार हा जो साधनेतला पथक्रम आहे, त्याची पहिली पायरी असा ज्ञानी पुरुष समाजाला निश्चयपूर्वक सांगतो. अशा ज्ञानी पुरुषाचं, अशा नेतृत्व संपन्न व्यक्तिमत्वाचं अपेक्षा
समर्थांनी 11व्या दशकापासून केलेली आहे. सज्जनो, या दशकातला दुसरा जो समास आहे तर तो आहे चत्वार जिन्नस, चत्वार देव निरूपण. दशक 11, समास 2. जसं मी मागे एकदा म्हणालो की भ्रमनिरूपण समास लिहिताना समर्थांनी क्रांतिकारी लिखाण केलेलं आहे. मेले माणूस जेवायला येते हा भ्रम आहे असं म्हणणारे समर्थ रामदास क्रांतिकारी लिखाण करतात. आणि असाच एक विचार समर्थ रामदासांनी या चत्वार देव निरूपण दशक 11 समास 2 मध्ये आपल्या समोर विवेचन केलाय, शब्दबद्ध केलेला आहे. बघा, परत अजून एक संदर्भ आलाय. म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, समर्थ म्हणतात, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. तुम्ही रोज पंचपक्वान्न खाता, वेगवेगळ्या विद्वान लोकांची प्रवचनं, निरूपणं, संत समागम आणि अनेक व्यासपीठ सध्या हे उपलब्ध करून देत आहेत. समर्थ म्हणतात, पंचपक्वान्न तुम्ही खाता, परंतु पालटा कारणे अवेट अन्ने. थोडा रुची पालट व्हावा म्हणून तुम्ही दुपारी 2 ते 3:30 या निरूपणामध्ये बसता, पण जिथं जिथं रिकाम्या जागा पडतात माझ्या त्या तुम्ही भरून काढता. वैष्णव जनतो तेने कैये पीड पराई जाने रे. नरसिंह मेहतांचं हे भजन आहे. आपल्याला माहिती आहे नरसिंह मेहता हे श्रीकृष्ण भक्त होते. जुनागडला त्यांचं वास्तव्य होतं आणि अनेक किस्से त्यांच्या चरित्रामध्ये आहेत. मुलीचं लग्न ठरलं, लोकांनी असा विचार केला, समाजशरण माणूस कधीही रागाला येत नाही. म्हणजे जसा उपनिषद गंगामधल्या मी परवल्लय स्वामी त्याच्या चरित्राचा संदर्भ दिला की समाज आपल्याला कसं वागवतो, आपल्याला काय ट्रीटमेंट देतो याच्याकडे त्याचं बिलकुल लक्ष नसतं. मुलीचं लग्न ठरलं नरसिंह मेहतांच्या, आणि काही टवाळखोर लोक होते. त्यांनी सांगितलं की आम्हाला आहेर पाहिजे तुमच्याकडनं. ते म्हणाले सांगा ना. काही त्याच्यात नातलग सुद्धा सहभागी झाले. त्यांना माहिती होतं की नरसिंह मेहतांची आपण त्यांना गोत्यात आणूया. साधारण माणूस, आर्थिक परिस्थिती बेताची. मुलीकडच्या लोकांनाही त्यांनी फूस लावली, मुलाकडच्या लोकांना. आणि मग ती मंडळी पण बैठकीला जेव्हा बसली तेव्हा त्यांनी हातभर लांब यादी काढली. आणि कुणी सांगितलं मला शाल पाहिजे, कुणी सांगितलं मला काश्मीरी शाल पाहिजे, कुणी म्हणालं अंगरखा पाहिजे, कुणी म्हणालं मला फेटा पाहिजे, कुणी म्हणालं धोत्राचं पान पाहिजे कर्नाटकातलं जाड काठांचं. अशी एवढी मोठी यादी केली. काही टवाळखोरांनी सांगितलं की आम्हाला मोठे दगड पाहिजेत. ती सगळी यादी नरसिंह मेहतांनी लिहिली. आणि रात्री नरसिंह मेहतांनी आपल्या कन्हैयाच्या समोर ती यादी ठेवली आणि अत्यंत विनम्र भावाने, आर्ततेने श्रीकृष्णाला वंदन करून त्याच्या समोर आपली व्यथा मांडली की यातून तूच मला तारून नेऊ शकतोस. सज्जनो, नरसिंह मेहतांच्या आयुष्यातला वास्तव प्रसंग आहे. यात काही काल्पनिक नाहीये. आपण जुनागडला जा, त्यांचं घर तिथं पहा. मी पाहिलेलं हे घर. त्या घरामध्ये 2 मजली घर आहे, मोडकळीस आलेलं घर आहे. त्या घरामध्ये चित्र काढलेली आहेत आणि त्यातून नरसिंह मेहतांचं सगळं जीवन चरित्र उभा केलेलं आहे. जसं गोरठ्याला परमपूजनीय आप्पांचं 2 मजली बिल्डिंगमध्ये, इमारतीमध्ये सगळं जीवन चरित्र उभा केलेलं आहे, तसं नरसिंह मेहतांचं केलेलं आहे. आणि लग्नाच्या बरोबर आदल्या दिवशी एक शेठजी आले टेम्पो घेऊन आणि ते म्हणाले की मला गोपाल शेठनी पाठवलंय. नाव सुद्धा काय सांगितलं, गोपाल शेठनी पाठवलंय. आणि म्हणले नरसिंह मेहतांनी यादी पाठवली होती, ती सगळं सामान मी घेऊन आलोय.
आणि त्या यादीप्रमाणे सगळ्यांना वस्त्र भूषण दागिने सगळं सगळं दिलं. जे टवाळखोर होते त्यांनाही ते म्हणाले, तुमचं नाव काय? हा, तुम्ही दगड मागितलाय ना, हा मोठा दगड आहे, उचलता येणार नाही, त्या टेम्पोमध्ये ठेवलेला आहे, तुम्ही तिथं जाऊन घ्या. ते लोक म्हणाले, नाही नाही, आम्हाला कपडे पाहिजे. ते म्हणजे नाही, तुम्ही जे सांगितलंय, जे तुम्हाला अपेक्षा आहे ते तुम्हाला मिळेल. समर्थ काय म्हणतात? जो माणूस ज्या भावनेने दासबोध ग्रंथाकडे पाहिल त्याला तेच फळ मिळणार आहे. आम्हाला जर समाज शरण होऊन आमचं जीवन व्यतीत करायचं असेल आणि अंततोगत्व आमच्या नरदेहाचं उचित करायचं असेल, ज्ञानी म्हणून आम्हाला पुढचा प्रवास आरंभ करायचा असेल तर ग्रंथराज दासबोधातून वाङ्मय चित्र असलेलं समर्थ आपल्याला या वाङ्मय आकृतीतून आपल्याला ते आपलं साध्य जे इप्सित साध्य आहे ते आपल्याला मिळवून देतील. समर्थांनी पुढचा जो समास आहे, या समासामध्ये चत्वार देव निरूपण, दशक 11, समास 2. समर्थांनी पाहिलं की 12 वर्ष परिभ्रमण केल्यानंतर समर्थांच्या लक्षात आलं की या समाजाला निर्गुण ब्रह्माची उपासना कर म्हणून सांगणं वेडेपणा ठरेल. ज्याला खायला मिळत नाहीये एक वेळा पोटभर, त्याला तुम्ही काय सांगणार? परमार्थ कर, निर्गुण परब्रह्माची प्रचिती तुला सगळ्या चराचरात आली पाहिजे, असं करून नाही चालणार. समर्थांनी अशा समाजासाठी जो एक ज्ञानी पुरुष सिद्धांत निरूपण 11वा दशक पहिला समास त्यामध्ये अभिप्रेत आहे त्यांना जो तयार केलेला आहे, तसा त्याच्या समोर जो समाज आहे त्या समाजाचं चित्र अशा ज्ञानी पुरुषाच्या समोर समर्थांनी चत्वार देव निरूपण या समासातून उभं केलंय. समाजाचं उद्धरण करणारा, राष्ट्रोद्धार करणारा महंत उभा केला आणि महंताच्या समोर जो समाज ज्याच्या समाजाप्रती त्यांनी विनम्र भावाने जे कार्य करायचंय त्या समाजाचं स्वरूप कसं आहे ते समर्थ रामदासांनी या समासामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि समर्थांना असं लक्षात आलं की समाज जर उभा राहिला तरच हे राष्ट्र उभा राहू शकतं. आणि त्या काळी ज्या पद्धतीनं समाजामध्ये अनेक पंथ, अनेक संप्रदाय, त्यातल्या त्यात मुसलमान बहुल राजवट असल्यामुळे सगळे संस्कार हे त्या काळी असेच होत होते की जे आपले कुळधर्म कुळाचार सोडून, आपला धर्म सोडून काही ऐहिक लाभासाठी, काही द्रव्य मिळेल म्हणून, नोकरीचं पद मिळेल म्हणून, नोकरी करत असताना आपला राजा खुश होईल अशा भावनेने आपली जी काही संस्कार आहेत, आपली संस्कृती आहे ती सोडून वाम मार्गाला लागलेल्या समाजाचं अधःपतन समर्थ पाहत होते. आणि त्यामुळेही समर्थांना जे 12व्या वर्षी त्यांना वाटत होतं की चिंता करीतो विश्वाची, ती चिंता आता प्रकटपणे, कारण त्यांनी सगळ्या समाजाचं, अखंड भारताचं परिभ्रमण केलं होतं आणि समाजाची अत्यंतिक दैन्यावस्था समर्थांनी पाहिलेली होती, अनुभवलेली होती. आणि म्हणून समर्थ या समासामध्ये कठोपनिषदाचा संदर्भ घेतात आणि समर्थ असं म्हणतात की करोडो लोक या जगामध्ये आहेत, जे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं अशा करोडो लोकांमधून फार कमी लोक हे या मार्गाकडे वळतात. त्यातले अशा करोडो लोकांमधला एखादा माणूस तो मला येऊन मिळतो असं जे भगवंतांनी सांगितलंय त्याचा संदर्भ समर्थांनी कठोपनिषदातून या समासामध्ये घेतलेला आहे. आणि समर्थांनी ओवी क्रमांक 15 ते 25 या 10 ओव्यांमध्ये समाजाचं अत्यंतिक सूक्ष्म निरीक्षण केलेलं ते त्याचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. समर्थ म्हणतात, जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला
एक नाही श्रीराम. कोण कुणाची समजूत काढणार? जिकडे जशी झुंबड चालली आहे, झुंड चालली आहे, त्या मागे लोक चाललेत. स्वतःच्या डोक्याचा बुद्धीचा विचारच करत नाहीत. मुख्य देव तो कळेना, काशास काहीच मिळेना, एकाच मे वळेना, अनावर श्रीराम. त्या काळामध्ये खूप लोक पीराच्या नादी लागलेले होते. आजही अनेक ठिकाणी आपल्याला त्या कबरींच्या नादी लागलेले लोक, त्या पीराच्या नादी लागलेले लोक आपण पाहतो. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये एक असाच दर्गा आहे आणि त्या दर्ग्याला मुसलमान लोकांपेक्षा हिंदू लोक जास्त संख्येने जातात आणि तिथे नेऊन बोकडाचा बळी देतात. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी शेकडो वर्षापासून संत महात्म्यांनी सगळं आयुष्य व्यतीत केलं. पण आजही म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलं की पाषाणापेक्षाही हीन असा मनुष्य आहे. कारण पाषाणाची टकली खपली काढली, टाकीने खपली फोडिली, परी ते नाही मागुती जोडली. एखादा दुर्गुण किंवा अनावश्यक भाग दगडामधून काढून टाकला आणि त्यातून सुबक मूर्ती घडवली, त्या मूर्तीला तो दगडाचा काढून टाकलेला भाग पुन्हा चिकटत नाही. पण माणसाच्या आयुष्याचं तसं आहे का? एखादं व्यसन सोडलं, वाईट बोलण्याची सवय, खोटं बोलण्याची सवय, निंदा करण्याची सवय काढून जरी टाकली, ती कधी परत जडेल याचा भरोसा नाही. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोककामनेच्या व्रताला झोंबून पडती श्रीराम. सकाम भजन करण्याच्या वृत्तीसाठी लोक झोंबून पडलेले आहेत. झुंडीच्या झुंडी तिकडे वळतायत. आणि आजची परिस्थिती काय वेगळी आहे का सांगा मला? माझ्या प्रपंचिक गोष्टींसाठी, अडचणींसाठी मी देवाचं काहीतरी संकल्प करतो, सत्यनारायणाची पूजा घालतो, काहीतरी करतो, असं मी नवस बोलतो. देवाला लालूच दाखवल्यासारखं नाहीये. समर्थ या ठिकाणी म्हणतात, लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडते. आजच्या घडीला सुद्धा एकही दिवस असा वर्षातला नसेल की ज्या दिवशी भागवत कथा कुठं नाहीये. अहो, ते शुकताल किंवा नैमिषारण्यात दोन्ही ठिकाणी आम्ही गेलो होतो. वर्षातला एकही दिवस भागवत कथा खंड पडत नाही, एकही दिवस नाही. पण आज आम्ही काय पाहतो? त्या भागवताच्या कथेतलं तत्वज्ञान राहिलं बाजूला. मग तिथं आम्ही विवाह सोहळे आटोपतो. काय ते नाचगाणी होतात, देखावा निर्माण होतो. ते आयोजक जे असतात ते त्यांची चलती चालवतात, ते काहीतरी त्यांच्या डोक्यातून करत राहतात. समर्थांनी किती अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये, मार्मिक शब्दांमध्ये वर्णन केलंय. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला. अनेक ठिकाणी अनेक मठ, अनेक पंथ उभे आहेत. लोककामनेच्या व्रताला झोंबून पडते. मुत्तिका धातू पाषाणादिक ऐसिया प्रतिमा अनेक, बहुतेक लोकांचा दंडक, प्रतिमा देवी श्रीराम. आता हे जे चत्वार देव निरूपण जे समर्थांनी या समासाला नाव दिलेलं आहे, समर्थ असं म्हणतात की हा जो समाज आहे, त्या ज्ञानी अधिकारी पुरुषाच्या समोर जो समाज उभा आहे, तो समाज कुठल्या मानसिकतेतला आहे? चत्वार देव निरूपण. देवाला 4 विभागांमध्ये, 4 अवस्थांमध्ये पाहणारा हा समाज आहे. ही संकल्पना तत्कालीन संत मांदियाळीमध्ये केवळ संत रामदासांनी मांडलेली आहे. चत्वार देव निरूपण. समर्थ म्हणतात, काही लोकांना प्रतिमेमध्ये देव दिसतो. आणि आहे की नाही असं? डोंगरे महाराजांच्या चरित्रातला आपण प्रसंग पाहिला. डोंगरे महाराजांना देव कुठे दिसला, श्रीकृष्ण कुठे दिसला? त्या भिक्षेकऱ्यामध्ये दिसला. त्यांच्या शिष्याला त्या श्रीकृष्णाच्या प्रतिमेमध्ये दिसला, मूर्तीमध्ये दिसला. समर्थ म्हणतात की या समाजातले जे घटक आहे, समाज आहे, काही लोक
हे प्रतिमेमध्ये देवाला पाहतात. प्रतिमा दुभंगली, यांना वाटतं आता संपलं सगळं, देव संपला आमचा, देव मेला. प्रतिमा चोरून नेली, यांना तसंच वाईट वाटतं. तुकडोजी महाराज म्हणतात, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. आहेच ना भीती. आणि समर्थांनी या समासामध्ये ही जी संकल्पना समाजाच्या अंतःकरणात आहे ती त्या ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीसमोर आणून ठेवण्याचं काम केलंय. समर्थ असं म्हणतात की प्रारंभी जो साधक आहे तर तो प्रतिमे, आणि नाहीतरी सामान्य माणूस जो साधना करतो तो या अवस्थेतूनच जातो. आपण पहिल्या 10 समासांमध्ये याचं वर्णन विस्तृतपणे पाहिलेलं आहे. आपल्या उपास्य दैवताला तो प्रतिमेमध्ये पाहतो. अहो, समर्थांनी एका भीमरूपी स्तोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. समर्थ म्हणतात की हनुमंताचा ठसा, ती मूर्ती चांदीच्या पत्र्यावर जर उमटवलं आणि शनिवारच्या दिवशी त्या स्तोत्राचं पठन करत मारुतीच्या समोर जर तो ताईत दंडामध्ये बांधला तर तुमचं भलं भलं अरिष्ट निघून जाईल. समर्थ रामदासांनी वर्णन केलेलं भीमरूपी स्तोत्रामध्ये हे सगळं विवेचन आहे. म्हणजे समर्थांच्या मनामध्ये सुद्धा समाजातला जो एक घटक आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रतिमेमध्येच त्याची उपास्य देवता आहे, त्याला इतरत्र कुठे दिसत नाही. किंवा जो साधारण प्रापंचिक मनुष्य आहे, सामान्य मनुष्य आहे, तो आपली साधना करत साधनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तो प्रतिमेमध्येच देवाला पाहतो. नामदेवांना विठ्ठलामध्येच भगवंत दिसला 5 वर्षाचं पोर असताना. पण नामदेव नंतर फक्त पंढरपुरात राहिले का? कुत्र्याच्या मागे भाकरी घेऊन पळत असणाऱ्या कुत्र्याला ते त्याच्या मागे धावले का नाही, थांब तूप लावू दे म्हणून? ते परब्रह्माचं तत्व तिथं दिसलं. आणि समर्थ या ठिकाणी असं म्हणतात की साधक प्रारंभी आपल्या साधनेच्या काळामध्ये प्रतिमेमध्ये उपास्य देवतेला पाहतो आणि यामध्ये त्याच्या भावनेला महत्व असतं. त्याची भावना त्या प्रतिमेमध्ये दडून राहिलेली असते. नैमिषारण्य आणि शुक्ताल याचा संदर्भ मी देत होतो. आमच्या महत्भाग्याने आम्ही जवळपास 60 जणांचा नांदेडहून, सज्जनांनो तुम्हाला सांगतो की यामध्ये या 60 जणांमध्ये बहुजन समाज हा जास्त होता. कुणी शिल्पी होता, कुणी बांधकाम करणारा माणूस होता, कुणी घराला टाईल्स बसवणारा गवंडी होता, टेलर होता. अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी 60-62 आम्ही घेऊन गेलो होतो. आणि त्या ठिकाणी या संत समागम व्यासपीठाचे मुख्य सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री होते. त्यानंतर वेदशास्त्र संपन्न नांदेडचे आचार्य घोडचकर गुरुजी कुटुंबासह आमच्यासोबत होते. आणि ते 10-17 दिवसाचा जवळपास तो सगळी तीर्थयात्रा होती. या व्यासपीठावरचे बरेच सदस्य त्या नैमिषारण्यामध्ये होते. मेधा कुलकर्णी होत्या, वसुधा जहागीरदार होत्या, बरीच मंडळी आमच्यासोबत तेव्हा. ती एक वेगळी मजा होती. त्यांनी लिहिलंय की तिथला आनंद खूपच वेगळा होता. आणि भरभर आजही आम्हाला तिथल्या आठवणी घोडचकर गुरुजींकडे गेल्यानंतर त्या सगळ्या परत परत स्मरणात येतात. आणि समर्थ असं म्हणतात की साधकाच्या पहिल्या प्रारंभिक अवस्थेमध्ये तो प्रतिमेमध्ये आपल्या देवाला पाहतो आणि त्यामध्ये तिथं भावनेला महत्व आहे. दुसऱ्या टप्प्यावर हा साधक प्रतिमा पूजन करतो, नाही अशातला भाग नाही. पण मग त्याची व्याप्ती, त्याला जे उपास्य दैवत किंवा ते जे तत्व आहे ते पाहण्याचं व्हिजन बदलतं आणि त्याची
दृष्टी जी आहे तर ती अजून व्यापक होते. मग तो काय करतो, प्रतिमेची सगुण पूजा करत असताना अवतारी संत महात्म्यांमध्ये ते परब्रह्म तत्व किंवा ती उपास्य देवता पाहतो. हे पुढचा टप्पा आहे. प्रतिमा आहेच आहे, प्रतिमेचं पूजन करतो, देव दररोज तो पूजा करतो, देवघरातली देवांची पूजा करतो, परंतु त्याची दृष्टी आता महानुभावांच्या किंवा अवतारी पुरुषांच्या चरित्रामध्ये तो आपल्या उपास्य देवतेला पाहतो. सज्जन हो, या ठिकाणी समर्थांना संतांचा सहवास, साधूंचा सहवास अपेक्षित असणं साधकाच्या दृष्टीनं हे ठसवून सांगायचं आहे. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की त्याची दृष्टी बदलते आणि तो अवतारी पुरुषांमध्ये आपल्या उपास्य देवतेला पाहतो. आता हा अवतारी पुरुषांचं चरित्राचा तो अभ्यास करतो, त्यांच्या कार्याचा अभ्यास करतो आणि यामध्ये त्या साधकाची चिंतनशीलता दिसून येते. पहिलं आपण पाहिलं की त्याला भावनेला महत्व आहे. आता अवतारी पुरुषांच्या चरित्राचा, वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपण सध्या काय करतो आहोत, समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत. समर्थ रामदासांचं व्यक्तिमत्व आम्ही त्या अभ्यासामध्ये आमच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्याकडे चिंतनशीलता आहे, आम्ही त्यावर चिंतन करतो आहोत, मनन करतो आहोत. त्यांनी जे वाङ्मय आमच्या समोर शब्दबद्ध केलेले आहे त्याचे आम्ही वेगवेगळे आडाखे बांधतो आहोत. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे, का लागे कळो लागे, कसं कळो लागे, हे या पद्धतीनं समजेल आम्हाला. म्हणून समर्थ म्हणतात की दैवताला अवतार मानतो तो जो साधू असतो त्याला असं वाटतं त्या साधकाला की हा जो ज्ञानी मनुष्य माझ्याकडे आलेला आहे तो माझ्या देवतेचा अवतार घेऊन आलेला आहे. या अवतारामध्ये माझी देवताच माझ्या घरी आलेली आहे. दासगणू महाराज आहेत किंवा गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत. गजानन महाराजांचं पूजन समर्थ रामदास स्वामी म्हणून त्यांच्या भक्तांनी केलं का नाही? माझी उपास्य देवता या अवतारामध्ये माझ्या घरी आलेली आहे या भावनेनी हा दुसरा टप्पा आहे. लक्षात घ्या, चत्वार देव निरूपण या संकल्पना आपल्याला लक्षात घेत असताना पहिली आपण पाहिली प्रतिमा. त्या प्रतिमेमध्ये त्या देवाचं अस्तित्व पाहणं, तिथं भावना प्रधान आहे. नंतर आहे अवतार आणि त्या अवतारामध्ये त्या अवतारी पुरुषाचं चरित्र अभ्यास करणं, त्यांचं वाङ्मय अभ्यास करणं. यामध्ये प्रधान स्वरूप कशाचं आहे? चिंतनशीलतेला आहे. तिसऱ्या पायरीवर साधकाची अशी धारणा होते की मी ज्या देवाचं पूजन करतो आहे तो सर्वांच्या अंतर्यामी नटलेला आहे. म्हणजे बघा की जी एक निर्जीव प्रतिमा आहे, मग ती पितळी असेल, सोन्याची असेल, चांदीची असेल, टाक असेल देवघरातला, त्याच्यामध्ये पाहणारा हा साधक आहे आपल्या देवतेला. त्याची दृष्टी थोडी व्यापक होते आणि तो अवतारी पुरुषाला किंवा त्या साधूला, महानुभावाला, संताला त्या जीवनामध्ये किंवा त्या पंचभौतिक देहामध्ये आपल्या देवतेला पाहतो. थोडं व्हिजन व्यापक झालं. तिसरी अवस्था समाज मनाची किंवा समाजातल्या घटकाची अशी आहे की त्याच्यानंतर असं लक्षात येतं की मी ज्या समाजामध्ये राहतो आहे त्या समाजातल्या सगळ्या घटकांमध्ये माझी उपास्य देवता ही नटून आहे. सगळीकडे या सगळ्या चराचरामध्ये माझी उपास्य देवता नटलेली आहे. म्हणजे बघा तुम्ही, फक्त त्याची दृष्टी कशी होती? संकुचित होती प्रतिमेपुरती. ती नंतर एका जीवनापुरती झाली. नंतर तिसऱ्या पायरीवर तो समाजामध्ये देवा हे पाहायला लागला. भगवंतानी सांगितलं का नाही की विराट समाजाला माझं स्वरूप जो समजतो तो ज्ञानी, चौथा आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, तो पुरुष, तो साधक मला डायरेक्ट येऊन मिळतो.
समर्थ या ठिकाणी म्हणतात, तो अंतरात्मा पुढचा टप्पा आहे, चौथा. आता हा साधक ज्ञानी बनतो, त्याचं व्हिजन, त्याची दृष्टी अत्यंत व्यापक होते. किती व्यापक होते? ब्रह्मांड वेधून पलीकडे जाते. आणि त्याला असं वाटतं की तोच एक अंतरात्मा आहे, तेच परब्रह्म तत्व आहे की जे फक्त या समाजात नव्हे, व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी, परब्रह्मांडाच्या पलीकडे ते तत्व तिथं आहे आणि ते या सगळ्या परब्रह्मांडाला व्यापून उरलेलं आहे. ती माझी देवता आहे. आता समर्थांना मुख्य देव तो कोण, त्याची प्रचिती या साधकाला आलेली आहे, हे समर्थांना समजावून सांगायचं आहे. अशा समाजामध्ये किंवा असे हे 4 घटक असलेला विविध रंगांनी, विविध रूपांनी, विविध स्वभावांनी नटलेल्या समाजाच्या समोर ज्ञानी पुरुषाला विनम्र भावाने, समाज शरण वृत्तीनं आपलं जीवन, उर्वरित आयुष्य व्यतीत करायचं आहे. आणि समर्थ म्हणतात की हीच खऱ्या ज्ञानाची अवस्था आहे. ज्ञानी पुरुषाची अवस्था ही अशी असली पाहिजे. परवल्लय स्वामी, मी जे तुम्हाला उदाहरण दिलं की त्यांना खाऊ घातलं, गोडधोड दिलं, तरी ते त्याच भावामध्ये होते. त्यांना लोकांनी मारलं, लाथाबुक्क्या घातल्या, तरी ते त्याच भावनेत होते. आणि पुन्हा समाजाने आपल्या डोक्यावर त्यांना धारण केलं, त्यांना आपलं नेतृत्व मानलं, तेव्हा सुद्धा ते त्याच भावनेत होते. परवल्लय, नेव्हर माइंड. समर्थ या ठिकाणी सांगतात की आता त्याचं अनुसंधान त्या साधकाचं किंवा त्या ज्ञानी पुरुषाचं त्या परब्रह्म तत्वाशी त्याची तदाकारता लागते. आणि असा हा माणूस जरी त्या अनुसंधानात असला तरी पण तो समाजाचं काम करण्यासाठी तेवढ्याच विनम्र भावाने आणि तेवढ्याच खालच्या पातळीवर येऊन, कारण कसं आहे की समाजाचं काम करायचं तर तुम्हाला समाजाचा एक घटक म्हणून राहिलं पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे पूजनीय गोळवळकर गुरुजींच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. गोळवळकर गुरुजी आणि काही स्वयंसेवक एका गाडीतून प्रवासाला निघाले आणि असं झालं की गाडीचं टायर पंक्चर झालं. शेत होतं, आडवळणाची वाट होती, काही नव्हतं बाजूला. आणि 5-6 स्वयंसेवक होते. पुढच्या गावाला सभा होती, काही बैठक होती. लांब शेतामध्ये एक झोपडी दिसली आणि गुरुजी म्हणाले की चला कुणीतरी तिथं असेल. गुरुजी आणि हे 5-6 लोक त्या ठिकाणी गेले. स्वयंसेवकांनी त्या शेतकऱ्याला सांगितलं की आम्ही पुढच्या गावाला जायचे, पण गाडीचं चाक पंक्चर झालंय आणि ते काम चालू आहे. थोडा वेळ आम्हाला तुमच्या झोपडीत बसायला मिळेल का, पाणी मिळेल का? तर त्या शेतकऱ्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात आणि हे बाबा कोण आहेत? आपल्याला माहिती आहे की गोळवळकर गुरुजी जर संघाकडे आले नसते तर ते हिमालयामध्ये एक साधू होऊन बसले असते. त्यांनी सांगितलं की हे मासं गोळवळकर गुरुजी आहेत. त्यांनी तोंडाला हात लावला की एवढा मोठा माणूस माझ्या झोपडीमध्ये आलाय. तो म्हणाला की तुमचं काम होईपर्यंत मी चहा ठेवतो. आता तिथे एकच ॲल्युमिनियमचं पातेलं, चूल आहे. त्यांनी पटापट काटक्या आणल्या, विस्तव पेटवला, चुलीवर चहाचं आदण ठेवलं. कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की एकच भांड तो भाताला वापरतोय, भाजीला वापरतोय, चहाला वापरतोय, पाणी तापवायला वापरतोय. त्या भांड्यामध्ये चहा झाला. एखाद्या कपाचा कान तुटलेला आहे, एखाद्या कपाचा टावका निघालेला आहे. अशा 4-5 कपांमध्ये त्यांनी तो चहा सगळ्यांना दिला. सगळ्यांनी चहा घेतला. सज्जन हो, त्या चहाला भाजीचा उग्र दर्प होता. मंडळी तिथून उठली. 2-3 उलट्या झाल्या, पचलं नाही ते.
गोळवळकर गुरुजी म्हणाले, समाजाचं जर तुम्हाला काम करायचं असेल तर समाजामध्ये त्याचा एक घटक म्हणून राहिलं पाहिजे. आणि ज्या घरामध्ये, ज्या समाजामध्ये आपण जाऊ तिथं आपला वेगळा अभिनिवेश प्रकट करून नाही चालत. तो चहा त्यांनी ज्या भावनेने दिला ते पचवण्याची तुमच्यात शक्ती असली पाहिजे, तरच तुम्ही राष्ट्राच्या उद्धाराचं काम करू शकता. समर्थ रामदासांना 350 वर्षापूर्वी असा नेता, असा पुढारी की ज्याला माहिती आहे माईक असो ना उपाधी आहे, पण ही सगळी उपाधी ही माईक आहे आणि तीच त्याची सहज समाधी होते. अशी सहज समाधी आपल्या चरित्रामध्ये घेऊन आपण समर्थ रामदासांचा एक महंत म्हणून पुढे उभा राहिलं पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात, या समासाच्या शेवटी समर्थांनी फार सुरेख ओवी सांगितली आहे. प्रकृती सारिखे चालावे, परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे, लोका ऐसे श्रीराम. काय गर्भित अर्थ या ओवीमध्ये. प्रकृती सारिखे चालावे. प्रकृती म्हणजे समाज. समाजामध्ये तुम्हाला राहायचंय, समाजाप्रमाणे राहिलं पाहिजे. समर्थ सांगतात का नाही, मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे. तसं समाजामध्ये राहायचंय, प्रकृतीमध्ये राहायचंय, प्रकृती सारखं राहिलं पाहिजे. वेगळे पण आपला काहीतरी वेगळा बडेजावपणा तो दाखवून नाही चालणार. परी अंतरी शाश्वत ओळखावे. पण त्या समाजामध्ये एक विश्वमन भरलेलं आहे, एक समाज पुरुष उभा आहे. त्या प्रकृतीमध्ये, समाजरूपी प्रकृतीमध्ये परब्रह्मरूपी पुरुष भरलेला आहे. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सत्य होऊन वर्तावे, लोका ऐसे. लोकांप्रमाणे राहिलं पाहिजे, परंतु त्यातलं सार जे आहे तर ते सत्य, परब्रह्म स्वरूपाचं सत्य, त्याच्याशी माझी तदाकारता ही अखंड राहिली पाहिजे. आणि या समाजामध्ये तो विराट पुरुष, त्या श्रीकृष्णाला पाहून मी माझं काम करत राहिलं पाहिजे. विवेकाच्या बळावर समाजाला अडला नडला समाज मी त्याचा उद्धार केला पाहिजे. समाजाचं उन्नयन, समाजाचा उद्धार हाच राष्ट्राचा उद्धार, हे माझ्या जीवनाचं गमक असलं पाहिजे. असा ज्ञानी पुरुष समर्थ रामदासांना 11व्या दशकापासून दासबोध संपेपर्यंत तयार करायचा आहे. त्याच्यासाठी आपली सिद्धता असली पाहिजे. ती सिद्धता व्हावी आणि ही साधना अखंडपणे चालू राहावी. म्हणून आपण उद्या दुपारी 2 वाजता परत ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी भेटूया. तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो, नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.